ಹೋಗ್ತಿದ್ವು. ಹಾ तेच ನಿಂಗಾಪುರला तुम्ही गेला होता काय? ನಿಂಗಾಪುರಕ್ಕೂ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ ನಾವು. हा ನಮ್ಮ ಮಾಲಕರ ನಾವ हा ಎಷ್ಟು ದಿನ किती दिवस होता तिथं? ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು 8 ದಿನ ಇರ್ತಿದ್ವಿ. 8 ದಿನ दरवर्षी जात होते 8 दिवस राहून येणार. 8 दिवस राहून ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಕ್ಕಿ ಮಣ್ಣು ಇಡ್ತಿದ್ವಿ. ಕುರಿ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ हा ಇದು मामा येऊ नका तुम्ही माघारी जावा असं म्हणत होते काय? ಯಾವಾಗ ನಿಲ್ಬೇಡ್ರಿ ಹೋಗತ್ತ ಹೇಳ್ತಿರು. ನಾವು ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂತಿದ್ದೇವ್ರು ಅಂತ ಹೋಗ್ರೈತಿರ ಅಗದಿ ಹೋಗ್ರತಿ ಎದ್ದು ಅಂತಿರ್ತೇವೆ. हा 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 ಬಳಿ ಇಟ್ಕೊರಕ್ ಒಮ್ಮೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ರು. हा 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 बांगड्या घालायला एकदा बांगड्या. पैसे दिले. ಬ್ಯಾಡ್ರಿ बांगड्या घालायला पैसे दिले होते. ಬ್ಯಾಡ ಅದಾವ ರೊಕ್ಕ ನನ್ನ हा ತವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದಿ हा ಮತ್ತೆ ಬಳಿ ಇಟ್ಕೋ ಅಂತ माहेरी आलीस आणि बांगड्या घालून जा असं म्हणून पैसे दिले मला. अरे बापरे 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 बर 8 दिवस जाऊन राहून 8 दिवस त्याच्याबरोबर तिथं वर्षाला त्याने जातच होते. जातच होते, वडील, हा. आई आणि हा. आमची आत्या एकटे होते. हा. सगळेजण मिळून खरं बघायला गेलं तर तुमच्या घराण्याचं भडगावमध्ये म्हटलं तर फक्त आणि फक्त तुमच्या घराण्यातच जास्त मामा राहिले. तुमच्या घराण्यावर विशेष मर्जी होती. मला आता विशेष मर्जी. मी बऱ्याच ठिकाणी इतक्या इंटरव्ह्यू घेतला. आता आमचा जवळ 215वा एपिसोड हा. 215च्या पुढे गेले ते एपिसोड आमचे. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकतर लक्ष्मण मोरे आणि तुमचं कोणकेरींचं ही 2 नावं हमखास निघतात असते. कारण जाईल तिथं ते नाव निघल्याशिवाय त्या 2 नावं निघल्याशिवाय आता कमते मामांचे बघितलं असेल मुलाखत तुम्ही. त्यानंतर तिकडं निंगापूरवरून जाऊन आलोय. निंगापूरच्या सुद्धा एक दोघा तिघांची मुलाखत 5 ವರ್ಷ ಹೋಗಿದ್ದೇವ್ ನಮ್ಮ ಮಾಲಕರ ನಾನ. हा 5 ವರ್ಷ तिकडे निंगापूरला ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಟ್ ಕುರಿ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಮ್ಮೆ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ ನೀಡಕ್ಕಿ ಹೋಳಿಗೆ ಒಮ್ಮೆ ಮಾಡಿ ನೀಡಕ್ಕಿ हा ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ತಂಗಿ ಸಾವ್ಕಾರ ತಮ್ಮನ್ ಸಾವ್ಕಾರ್ತ ಇದ್ರಲ್ಲ ವೆಂಕಪ್ಪ ಸರ್ ಅವ್ರು ಚಲೋ ಇದ್ರು 4 ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹಚ್ಕೊಡ್ತೇವೆ ಮಾಡಕ್. हा 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 ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡೆಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಹೋಳಿಗೆ ಮಾಡಿ ನೀಡಕ್ಕೆ ಕುರಿ ಹುಡುಗರಿಗೆ ಒಂದಿನ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡಿ ನೀಡಕ್ಕೆ ದಿನ ಅಜ್ಜಗಳಿಗೆ 60 ಕರಿಯೋದು ಬಿಚ್ಚದ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ हा 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 ಜೋರ್ಲೇವು ಎಲ್ಲಾರು ಇಲ್ಲಿ ಆ ದಿನ ಮರ್ದಿನ ಇತ್ತು ಏನ ದೇವಕಾರಿ ಇತ್ತು 10-15 ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಕೂತಿ ಹೋಳಿಗೆ ಮಾಡತ್ತೇನೆ. ಅಕ್ಕ ಮಳಿ ಬತ್ತು ಸಗರ ಕಾಯ್ತೇವ ಏನು ಹೋಗಿ ಹಿತ್ತಲಾಗ ಹಾಯ್ದೀನಿ. 2 ಕಡೆ ಇಟ್ಟು ಕರಿಯಾಕತ್ತೀರ್, ಕಾಳು ಮಾಡಾಕತ್ತೀರ್, ರಂಗಿ ಮಾಡಾಕತ್ತೀರ್, ಏನು ಆಡಿದೀನಿ. ಯಪ್ಪ ಎಲ್ಲ ನೆನ್ಕರ್ನಾಬೇಕ್ರೆ ಚಲೋ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನೀನು ಹೆಸರು ಗಳಿಸಾಕತ್ತಳಿ ಮಾಡಾಕತ್ತೈತಿ ಇಲ್ಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡತ್ತಳಿ ಐನಿ ಏನು ಭಂಡಾರ ತಗೊಂಡು ಹಿಂಗೆ ಗೋಯ್ಕಿನ್ ಬಂಗ್ಲೆ ಕಡೆ ಓಡಿ ಹೋದ್ ನೋಡಿ. ಮಳಿ ಆಯ್ತು, ಮದುವೆ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಆದ ಬಳಿಕ ನಿಬ್ಬನ್ ಬಂದು ಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿತ್ತು. ನಿಂದೇನು ತಡೆ ಆಗಿದ್ದಿ ಈಗೀಗ ಹಂಗಾರಿ ಕಶನಾತ್ लग्नाचं काय? हा ते दादाच्या लग्नात लाडू बांधायला मोठं म्हणजे मोठंच लग्न केलं होतं. लाडू वगैरे खूप हे केले होते ना. मग ते अचानक तेल तळायला वगैरे मोठं भांड वगैरे ठेवले होते. मग पाऊस आला तर सगळेच हे होणार म्हणून बायका सगळं गोंधळ घालायला लागल्या. तर आई जाऊन असं मामांना प्रार्थना केली की काय करता करा असं म्हणून भंडारा त्यांचं असं जरा हे केली. ते मामा हयात असताना नाही नंतर परवा दादाच्या लग्नात. अरे बापरे 35 वर्षापूर्वी. बर 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 मग भंडारा हे केल्यावर पाऊस ते तिकडे दुसरीकडे असं वळलं अरे आणि बापरे. व्यवस्थित लाडू झाले, लग्न झालं. वराड घरी आल्यावर मग पाऊस लागला असं म्हणा. तुमच्यावर अजूनही कृपा आहे मामांची. तुमच्यावर अजूनही हे आहे. ರೂಪಾಯಿ ಭಾಳ ಐತಿ ಭಾಳ ರೂಪಾಯಿ ಐತಿ ಅಂತಾರ. ರವಿಗೆಲ್ಲ ಕಂಡಿದ್ದೇನೆ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಯಪ್ಪ. तसं अचानक ते आठवत नाही तसं हम्म. खूप